नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ती सुजित पाटील. 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला चिनू पाटील तर एका बाजूला सुजित पाटील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिलं षटक घेऊन नवनाथ गायकर. किरवली एक्सप्रेस म्हणून ज्यानं सातत्यानं ख्याती मिळवली आहे तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू आगाज या ठिकाणी मात्र केला जातोय आणि आगाज खराब झालाय चिनू पाटील साठी. पहिल्या चेंडूवरती मात्र गोल्डन डकचा शिकार. चिनू पाटील माघारी. सतीश रुपेकर त्या ठिकाणी झेल पकडतायत. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज जो कोणी पाठवायचा आहे तो तयार ठेवा. वेल एक क्षणाचा वेल खूप महत्वाचा आहे. नवीन फलंदाज जो कोणी आपल्याला मैदानात पाठवायचा आहे तो देखील तयार ठेवा. आपण लगेचच नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र बिग विकेट या ठिकाणी संपादन केलाय तो नवनाथ गायकरनं. चला नवनाथ गायकर विलंब करू नका. वेल झालाय. ह्यानंतर फलंदाजी तुम्हाला करायची आहे याच्याकडे देखील लक्ष असू द्या. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेटनं पंचांच्या उजवीकडून. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकी. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघाचा मिचेल स्टार्क गोलंदाजी करतो तशी काहीशी गोलंदाजी जी भेदकता त्याच्यामध्ये आहे तीच भेदकता आपल्याला पाहायला मिळते ती नवनाथ गायकर मध्ये. कारण की मिचेल स्टार्कला आपण पाहिलं होतं ते 2015 मध्ये ज्यानं अव्वल दर्जाची कामगिरी केली होती वर्ल्ड कप मध्ये. दरम्यान हा चेंडू टॉपेज लागते आहे आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज मात्र माघारी परतताना सुजित पाटीलची खेळी संपुष्टात. ते म्हणतात ना दो दिल एक जान तसंच आमचं काय. ह्या ठिकाणी मात्र झेल प्राप्त करतोय बारक्या पोरजी. त्या ठिकाणी तैनात होते. अतिशय सुरेख झेल. 2 खंदे फलंदाज मात्र माघारी परतलेत. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन डगआउटच्या दिशेला. दोघांकडनं खूप अपेक्षा होती मात्र दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 0 या आकड्यावरती दोन्ही फलंदाज माघारी परतलेत. धावसंख्या अजूनही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्या 2 फलंदाजांकडनं खूप मोठी अपेक्षा बाळगली होती त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या चाहत्यांनी मात्र निराश केले आपल्या समर्थकांना. दोन्ही शिकार झाले 0 या आकड्यावरती. काय गोलंदाजी होते ती नवनाथ गायकरकडनं. कारण की चिनू पाटील यांचा देखील गोलंदाजी अटॅक अतिशय सुरेख आहे मात्र गोलंदाजांना पाठबल द्यायला हवं. इथे किमान 4 षटकामध्ये 35 जरी धावा झाल्या तरी देखील सामना रफ अँड टफ होईल याची शंका नाही आहे. कारण की गोलंदाजी अटॅक तसा आहे चिनू पाटील यांचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो नवनाथ गायकर. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकी. अजय राजे मैदानाच्या आतमध्ये आलेत 4थ्या क्रमांकावरती आणि नॉनस्ट्रायकिंगवरती आपल्याला फलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय. नवकी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना. सूर्य आपल्यापासून अलविदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य अस्ताच्या दिशेला निघालाय मात्र इथे कोणत्या संघाचा अस्त होईल. दरम्यान हा चेंडू खेळून काढला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. मुलींना खुश ठेवणं खूप कठीण असतं पण मुलांचं काय गरीब असतात बिचारे. मुलींना बघूनच खुश होतात. थँक्यू डीजे. काय संगीताला नेमकं काय कळलं नाही डीजे मास्टरच्या माध्यमातून पण छान वाटलं. बोलू ह्या सामन्याच्या दिशेनं एक चौकार आलाय फलंदाज अजय कडनं. दरम्यान सुरेख चेंडू फेक. त्रिफलाचित परफेक्ट बॉल ऑफ द यॉर्कर. जर आपण विचार केला तर यॉर्कर कशा प्रकारे फेकावा हे दाखवून दिलंय नवनाथ गायकरनं.
जे नवनाथ गायकर ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 आणि 3 सफलता. टॉप ऑर्डर पूर्णतः उद्ध्वस्त केलंय नवनाथ गायकरनं. जी अपेक्षा होती नवनाथकडनं ती अपेक्षा पूर्ण केली आपल्या संघासाठी. कारण की एक प्रमुख अस्त्र आहे आपल्या संघाचं आणि त्याचा वापर पॉवर प्ले मध्ये केला होता आणि तो पूर्णतः सक्सेसफुल ठरलाय. जो निर्णय स्वीकारला होता फलंदाजीचा तो निर्णय जणू काही अंगलट आलाय तो सुजित पाटील यांच्या. चला वारंवार चुकी करू नका पण टाइम करू नका कारण की इथनं ह्यानंतर आपल्याला फलंदाजी करायचं आहे हे देखील ध्यानात असू द्या. गोलंदाज रुपेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी होतीये. सुरेख चेंडू फेक. नवीन फलंदाज राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निगेटिव्ह चेंडूची सांगता सुरुवात रुपेश कडनं देखील अतिशय सुरेख होतीये. वेगवान गोलंदाज आहे रुपेश. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय चुकी नाही त्याच्याकडनं. पुन्हा एकदा सतीश चेंडूखाली येतोय. सफलता सतीश गायकर झेल पकडत असताना दुसरा झेल या सामन्यातील सतीशचा आपण पाहतोय. सारे आयोजक संघाचा शिवा गोंधळे कॅप्टन नंबर 1 नवनाथ दादाचा स्वभाव भारी पाठीशी असतोय सदा. नवनाथ दादाचा स्वभाव भारी पाठीशी असतोय सदा. पुरा करी तो आपला वादा यो नवनाथ पाटील. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश पाटील. 2 युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर एकीकडे अतिशय चांगली गोलंदाजी रुपेश पाटीलची होते आहे. मात्र काय शॉट कारण की चेंडूची पाहणी केली आहे. शॉर्ट पिच चेंडू होता आणि चेंडूला मात्र भिडकावून दिलं जातं ते स्क्वेअर लेग सीमा पार बिग हिट षटकार. नेगडीचे 10 धावा धावफलकावरती. राजेश भोईरचा जर विचार केला तर अंडर 20चा हा खेळाडू आहे. मात्र या खेळाडूमध्ये खूप दमकम आहे. सध्याच्या स्थितीला फॉर्म हा त्याचा चर्चेचा विषय आहे. मात्र मागील जर 2 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर तुर्बे संघासाठी कित्येकदा मालिकावीर म्हणून राहिलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे त्याला फॉर्म मिळवून द्यावा लागेल आणि इथे जर फॉर्म गवसला त्याला तर निश्चित ते हितकारक ठरू शकते सुजित पाटीलच्या संघाला. एक षटकार आला होता त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव खेळून काढतोय. एक षटकारानंतर मी म्हणून सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं तर मात्र क्रिकेटमध्ये आपण एक परिपक्व क्रिकेटर म्हणून ह्या टेनिस विश्वामध्ये ओळखले जाल. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि ह्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक कंप्लीट. 2 षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 10 धावा आणि त्या 10 धावा मी म्हणेन 2 चेंडूवरती आल्यात. एक चौकार आणि एक षटकार म्हणजे इथे कुठे का होईना सिंगल डबलची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. इनिंगला जर सावरायचं असेल डावाला सावरायचं असेल तर क्रिकेटमधील लाईफलाईन जिला आपण म्हणतो ती सिंगल मी म्हणेन पूर्ण करता आपल्याला यायला हवी. एक चौकार आला होता एक षटकार आलाय. धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 धावा म्हणजे 2 चेंडूत 10 आणि उर्वरित 10 चेंडू निर्धाव खेळून काढलेत या सुजित पाटीलच्या संघानं. गोलंदाजीमध्ये बारक्या पोरजी. बारक्या पोरजी ह्या ठिकाणी सज्ज होतोय. नानसर टीमचा हा खेळाडू आहे. राजेश नाव आहे मात्र निकनेम बारक्या. फेमस व्हायचा आहे त्याला आणखी एक बारक्या कांबळे आपण पाहतोय. मात्र हा बारक्या पोरजी फेमस होईल का? मात्र आतापर्यंत फेमस झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्याच्याकडनं आणि आता मात्र गोलंदाजी कशी होईल. पहिला चेंडू तर सुरेख फेकलाय. दरम्यान पुढील चेंडू. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुढे सरसावत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पुढे तैनात होतोय. पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र
प्रज्योत पाटील जल प्राप्त करतोय. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. दिनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना दिनेश पाटील एकीकडे बारक्या पोरजी चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान हा फटका चांगला आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चित्त्याच्या चापलाईनं 2 धावा या ठिकाणी मात्र एकवटल्या जात आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. एक धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मी जसं म्हटलं तर किमान 35-40 धावा बनवल्या तर सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगत आणि मुकाबला पाहायला मिळेल. तो प्रयत्न चालू आहे राजेश भोईरकडनं. दरम्यान हा चेंडू प्रहार करतायत. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न नीरज मात्र चेंडूवरती चेंडू फेक करतील. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फेक की ॲक्युरेट नाहीये त्याचा फायदा घेतला जातोय. 3 धावा या ठिकाणी मात्र एकवटल्या जातील. आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट वरती लक्ष केंद्रित केलंय आणि ते 3 धावा एकवटल्या जात आहेत. धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतो 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपळकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संध्याकाळचं सत्र संध्याकाळचं वातावरण बॅटची टॉपेज आणि चेंडू विसावलाय शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. फलंदाज बाद दिनेश पाटील बॅक टू द पवेलियन. त्याकडे जे राहुल पोरजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 छोट्या यष्टीचे हे फलंदाज. कामगिरी खूप मोठी करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय आणि मी म्हणेन संघाची अडचण ही आपण संधी समजायला हवी. इथनं ह्या संधीतनं जर संघाला तारून नेलं ह्या अडचणीतनं तर खऱ्या अर्थानं पुढच्या मॅच मध्ये आपल्याला प्रमोट केलं जाईल. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. पंच दर्शवतायत की लाईन मात्र ॲक्युरेट होतीये. तिसरं षटक देखील कंप्लीट झालंय आणि धावसंख्या धावपलकावरती फक्त 15 धावा. म्हणजे जी सरासरी आपण पाहिली होती 2 षटकांपर्यंत आणि ह्या षटकामध्ये देखील आल्या त्या 5 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. स्लॉगोरचा अंतिम षटक. आता अंतिम षटकामध्ये जे काही करायचं आहे ते मात्र ह्या षटकामध्ये करावे लागेल. कारण की अभी नाही तो कभी नाही. आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला ह्या संघाचा तर एक सामना ह्या अगोदर देखील झाला होता. त्या सामन्यामध्ये देखील पराभव पत्करावा लागला होता सुजित पाटीलच्या ह्या टीमला. मात्र इथनं ह्या सामन्यामध्ये विजयासाठी संघर्ष करतोय. मात्र आतापर्यंत त्यांचा संघर्ष मी म्हणेन खूप खडतर पाहायला मिळतोय. पूर्णतः बॅकफुटला आहे पहिल्या सत्रामध्ये. तर मात्र इथनं निर्धारित या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अंतिम षटक गोलंदाज नीरज मात्रेचा वापर. नीरज मात्रेनं आज इम्प्रेस केलंय फलंदाजीमध्ये. मात्र गोलंदाजी हा त्याचा प्रमुख अस्त्र आहे. फलंदाजी सध्याच्या घडीला जरूर तो चांगलं करतोय. मात्र वेगवान गोलंदाजी ही सातत्यानं खुटारे टीमसाठी आपण नीरज मात्रेची पाहिली आहे. नीरज मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पाहावं लागेल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. अतिरिक्त गती निर्माण करण्याच्या नादात चेंडूची लाईन मात्र भरकटलाय तो नीरज मात्रे. अतिरिक्त धाव मिळते 16 धावा धावपळकावरती. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज 10 सामने जरूर कव्हर करायचे होते. मात्र आज उशिरानं ही स्पर्धा सुरू झाली आणि त्या कारणास्तव आज 2 सामने मात्र आमचे शिल्लक राहिलेत. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्यावरती मात्र पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता. मात्र आउटफील्डची साथ मी म्हणेन लाभते ती यावेळेस आवक नेरुळकरच्या टीमला. कारण की चेंडू पाडल्यानंतर असं वाटलं होतं की सीमा पार होईल. मात्र तसं घडलं नाही. या ठिकाणी तब्बल जर आपण विचार केला तर 3 धावा एकवटले जातात. 3 मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावरती. धावा धावपलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नीरज मात्रे फुल लेंथचा हा चेंडू भिडकावलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार.
23 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू. मी म्हटलं होतं आवी नाही तो कभी नाही, आणि ते दाखवून द्यावं लागेल या दोन फलंदाजांना. प्रयत्न जरूर होतोय त्यांच्याकडनं, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानाच्या आतमध्ये राजेश भोईर आणि त्याच्या साथीला राहुल पोरजी. गोलंदाज नीरज मात्रेचा मात्र समाचार घेतला जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला. यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय तो फाईन लेगच्या दिशेनं, मात्र चेंडू सीमापार. इथे मी म्हणे हृदयाचे ठोके चुकले जात आहेत त्या चिनू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे, कारण की आतापर्यंत आउटफील्डची साथ त्यांना लाभत नाही. या अगोदर देखील एक फटका राजेश भोईरचा चांगला होता, तो देखील जागच्या जागी मी म्हणेन चेंडू उडाला होता. आणि आताचा फटका देखील काही काळ का होईना मात्र आउटफील्ड मध्ये थोडासा थांबला गेला होता चेंडू, मात्र त्यानंतर सीमा पार जातोय. चौकार मिळाला. चौकारनं मात्र संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. राहुल पोरजी या ठिकाणी बॅटचा फेस ओपन करतोय. सलग 2 चौकार राहुल पोरजीच्या बॅटमधनं. गरज होती संघाला, कारण की मी म्हटलं होतं संघाची अडचण ही आपण संधी समजायला हवी. दरम्यान हा चेंडू कट करायचा होता. पंतांकडे कटाक्ष पंत दर्शवतात स्क्वेअर चेंडू. आता मात्र इथे विचार करावा लागेल गोलंदाजाला, कारण की इथे मात्र अॅक्युरेट लाईन फेकावी लागेल, इथे मात्र अॅक्युरेट लेंथ दाखवावी लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज आता मात्र लय प्राप्त करतायत. आता जर अशा प्रकारे आपण दिशा भरकटलात तर आपल्या संघाच्या ते अंगलाट येऊ शकतं. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा, माफ करा 28 धावा धावफलकावरती. हलक्या हातानं फक्त पुश केलाय, चुकी केली. या चेंडूवरती किमान बॅकफुट पंच यायला हवा होता, तर कदाचित चौकार पाहायला मिळाला असता. फलंदाज बाद. यावेळेस मात्र राहुल पोरजी बॅक टू द पवेलियन. दोन चौकार जरूर आले होते. अडचणीत सापडला होता संघ, आणि त्या अडचणीच्या वेलेमध्ये 2 चौकार दाखवले होते. नवीन फलंदाज विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायक वरती, तर स्ट्रायक वरती राजेश. दरम्यान हा चेंडू शॉटम पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फ्लाय होतोय. सीमा रेषा क्लिअर करत असताना षटकार दमदार पाहायला मिळतोय राजेश भोईरच्या बॅटमधनं. स्लॉगवरचं हे षटक, ज्याला तोडफोडीचं षटक म्हटलं जातं, आणि त्या षटकामध्ये मात्र सातत्यानं प्रतिहल्ली आपल्याला पाहायला मिळतात या सुजित पाटीलच्या टीम कडनं. तो संघ आपण पाहतोय तो नवदुर्गा माता 11 संघ, आणि आता मात्र एकच जल्लोष या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय, कारण की आयन मुवमेंटला धावा येत आहेत त्यांच्या संघासाठी. गोलंदाज नीरज. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी मात्र दिशा पाहावी लागेल. फलंदाजानं तरी देखील प्रयत्न केला होता, प्रयत्न सफल झाला असता तर चौकार आला असता, त्यासाठी प्रयत्न होता. मात्र स्क्वेअरचा इशारा, या स्क्वेअरच्या मदतीने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावरती. एक फायटिंग टोटल, ज्या टोटलची अपेक्षा होती ती टोटल जरूर आली आहे, ती सुजित पाटील अँड कंपनीला. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र बिमर लेंथ. नेमकं गोलंदाज करतोय काय? 1+4 अशा 5 धावा. दिलासा मिळतोय तो सुजित पाटीलच्या ह्या टीमला, दिलासा मिळतोय नवदुर्गा माता 11 ग्रुपला. 40 धावा धावफलकावरती. निश्चित इथनं संघनायकानं आवाज दिला होता किमान 40 धावा बनायला हव्यात, आणि त्या 40 धावा बनल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या तब्बल 25 धावा. काय फलंदाजी झाली आहे ती फलंदाजांकडनं. कौतुक करेन राहुल पोरजी, आणि त्यानंतर मात्र मोर्चा सांभाळलाय राजेश भोईरनं. दरम्यान हा चेंडू अप्रतिम पंच. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो तो सीमा पार. बिग हिट, षटकार. राजेश भोईर जो उशिरानं मैदानामध्ये दाखल झाला होता 5व्या क्रमांकावरती, मात्र 10 बॉल आणि 30 धावसंख्येची इनिंग, आणि या शेवटच्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गोलंदाजाने. त्या जर आपण विचार केला तर धावफलकावरती 47 धावा, म्हणजे ह्या षटकामध्ये 32 धावा खर्च केल्या. 3 षटकापर्यंत धावा होत्या त्या 15, 46 झाल्यात, माफ करा 46 धावा धावफलकावरती. इथे मात्र धावा खर्च केल्या त्या 31 धावा.
या अंतिम षटकामध्ये 31 धावा खर्च केल्या आणि त्या धावा मात्र फलंदाजी करत असताना कुठून काढाव्या लागतील त्या आवक नेरुळकर अँड कंपनीला. 46 धावा आणि 47 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट इथे चेस करावं लागेल ते ओम साई स्पोर्ट क्रिकेट टीमला. तर ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने धावसंख्येचा पाठलाग होईल. तुर्तास मी मात्र थांबतोय, आपण थांबू नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. ही स्पर्धा जे प्रीमियर लीग आपण पाहतोय, वार्ड क्रमांक 1 हे प्रीमियर लीग 2021 भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि उद्याचे सामने ज्या प्रकारे आम्ही अनाउन्समेंट केली होती, ज्या प्रकारे व्हॉट्सअपला आपल्याला लॉट्स आले होते, त्याच प्रकारे उद्या सामने होतील. टॉप 10 फलंदाजांचा विचार केला तर विशाल म्हात्रे जो 2 सामने खेळलाय, ज्यानं 65 धावा बनवल्यात. त्यानंतर कैलास पोरजी 2 सामन्यामध्ये 48 धावा. डोनाल्ड पोरजी 1 सामना ज्यानं 44 धावा बनवल्यात. त्यानंतर राजेश भोईर 2 सामने 37 धावा. त्यानंतर मंगेश गायकर एकाडपाड्याचा ज्यानं 31 धावा कुठून काढल्या 2 इनिंग मध्ये. मयूर राजे ज्यानं 2 इनिंग मध्ये 30 धावा. त्यानंतर जर गोलंदाजांचा आपण लेखाजोखा पाहिला तर या स्पर्धेमध्ये नवनाथ गायकर ज्याच्या नावावरती 6 विकेट आणि चिनू पाटील ज्याच्या नावावरती आपल्याला 5 विकेट पाहायला मिळतात. विजय पवार ज्याच्या माध्यमातून देखील 4 विकेट. त्यानंतर अक्षय. अशा प्रकारे या स्पर्धेचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या 8:30 वाजता टॉस होईल आणि या स्पर्धेमध्ये विशाल म्हात्रे ज्याच्या माध्यमातून 9 षटकार, डोनाल्ड पोर्जी 5 षटकार, नीरज म्हात्रे 4, त्यानंतर कैलास पोरजी 3. अशा प्रकारे ह्या पूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा मी पुन्हा एकदा कौतुक करेन आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या पूर्ण टीम मेंबरचं. कृष्णा म्हात्रे असतील, कॅमेरामॅन आमचे अंकित असतील, साथीला साहिल असतील आणि विजय, या सर्वांचं अतिशय चांगलं टीमवर्क आणि अतिशय चांगल्या गोष्टी आपल्या स्क्रीनवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या सर्वांचं मी पुनश्च कौतुक करेन पूर्ण आयोजन कमिटीचं. आणि वळूया या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. ओव्हर टू साईराजे. उद्या सकाळी 8:30 वाजता नाणेफेकी या ठिकाणी संपन्न होईल. आवाक आणि कुणालच्या टीमला या ठिकाणी हजर राहायचं आहे. ही पहिली वॉर्निंग आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. थँक्यू सो मच साई. 46 रन तो बन चुके हैं और 47 का टारगेट को छूने के लिए उतरी हुई टीम सामना करेंगे रुपेश और नॉस्टा गेंद पर मंगेश को हम देखते हुए. गेंदबाज चीनू, जी हाँ, रफ्तार के सौदागर चीनू गेंदबाजी का मुआयना करते हुए अंपायर से कुछ इंफॉर्मेशन दी जा रही है. चलिए जल्दबाजी कीजिए. चलिए क्या गेंदबाज तैयार. इस बार गेंद देखिए रफ्तार के साथ गेंद को खेला. इस बल्लेबाज रुपेश को चकमा देने वाली गेंद थी और गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति. 47 का टारगेट को छूने के लिए उतरी है टीम. ज्यादा से ज्यादा मैंडेटरी पावर प्ले में अच्छी सक्षम बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाजों को. गेंदबाज तैयार. फिर से एक बार चीनू के अगली गेंद सामना करेंगे रुपेश. लॉब किया गेंद लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से फील्डर आएंगे राहुल पोरजी. तब तक के लिए मिलेंगे यहाँ पे 2 रन के साथ यहाँ पे खाते की शुरुआत की और खुद का भी खाते ओपनिंग की. 47 यानी कि और 45 रन की जरूरत है. गेंदबाज तैयार. जबरदस्त पर्व देखिए. सूरज हमें अलविदा करके लौट चुके हैं. इस बार ग्लांस किया गेंद के नीचे फील्डर. बिग विकेट. रुपेश के पारी का खात्मा.
धन्यवाद। गेंदबाज तैयार, लॉप करने की कोशिश, गेंद विकेटों के पीछे। अजय राजे के साथ हुई एक गलतियों को नजरअंदाज किया जा सकता है और एक रन जरूर मिलेगी। टीम का टोटल बनेगा इस बार 3 रन। लेग बाइट का इशारा, ऐसा लग रहा था कि बैट को गेंद ब्रश हुए, जी नहीं है। चलिए जल्दबाजी करिए, देखिए आसमान में पंछी अपने घर पे जा रहे अपने बच्चों को मिलने के लिए, और ये देखिए दर्शक भी खूब शांत बैठे हैं। गेंदबाज तैयार, इस बार अगली गेंद खेलने के लिए तैयार बल्लेबाज मंगेश। ये देखिए बेहतरीन बमसर, अंपायर सिग्नल, ये देखिए 1+1, 2 रन मिलेंगे और अंपायर सिग्नल, यस ये गेंद नो और फ्री हिट होगी, फ्री हिट जारी रहेगी मैदान के अंदर। अंपायर सिग्नल, बिल्कुल बहुत सारा योगदान अच्छा रहा इस मैच के अंदर, बहुत सारा प्यार भी मिला अपन अंपायर की भूमिका में सुनील दत्त पाटिल, रवि दत्त पाटिल के माध्यम से बहुत अच्छा न्यायमूर्ति। गेंदबाज तैयार, इस बार लॉप करने की कोशिश की थी, फ्री हिट की, लेकिन गेंद के नीचे आएंगे विजय पाटिल और टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 6 रन, 47 रन, यानी कि और भी 41 रन बनाए, खेलने के लिए तैयार। इस ओवर की बात करेंगे तो टीम का टोटल 5 गेंदें हो चुकी है। अंतिम गेंद, इस बार एक विकेट लगाना चाहिए बल्लेबाजों ने। ये देखिए गेंद सीधा विकेट कीपर के दास्तान में छलांग देती हुई पहली ओवर की होती हुई समाप्ति। पहले ओवर में रन बने 6 और 1 विकेट भी खोया और टीम का टोटल 6। गेंदों के ऊपर गेंदबाज तैयार और सामना करेंगे बल्लेबाज अवाक। खेलने के लिए तैयार, पहले गेंद 18 गेंदे, 41 रन बनाने हैं मैदान के अंदर। लॉब किया गेंद, स्क्वायर लेग की दिशा में गेंद जा पहुंची है, कारपेट के सारे गेंद को मोड़ दिया था। 1 ही रन का इजाफा, 1 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 7 रन और बिल्कुल 40 रन चाहिए 17 गेंदे के ऊपर। इस मैदान के अंदर शिवाजी गोंदी रन बनाने वाला चाहिए। गेंदबाज तैयार, फिर से एक बार खेलने के लिए तैयार, 7 रन और 47 का टारगेट। देखिए अंतिम ओवर में जो रन बने वो इसी के कारण, क्योंकि गेंदबाजी काफी खराब हुई थी। गेंदबाज तैयार, विक्रांत, शॉट ऑन पोल लेकिन अनसक्सेसफुल बने। गेंद कॉर्नर के क्षेत्र में जा पहुंची, संकेत आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए मिलेंगे सिर्फ सिंगल से अब काम बनने वाला नहीं है। यदि इस मैच को शिवाजी गोंदली इस मैच को जीतना है, उड़ाने होंगे छक्के, उड़ाने होंगे चौके इस बल्लेबाजों को। आवेश नेहरू का क्रीज पे रहना वो जरूरी है उसका। बिल्कुल बिल्कुल, क्योंकि अवाक में वो क्षमता है, क्षमता को यहाँ पे बरकरार रखनी होगी। इस बार खेलने के तैयार है अवाक, इस बार ऑफ स्टिक के काफी बाहर, दंडित घोषित किया। एक और गेंद इस बार गेंदबाज को फेंकने की, टीम का टोटल आगे जा पहुंचा 9 रन। बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश जारी है मैदान के अंदर। देखिए खेलने के लिए तैयार, फिर से अवाक के ऊपर बहुत सारी उम्मीदें कायम है। रुपेश ने तो नाराज किया, लेकिन इस बार मौका मिलेगा, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। खेलने के लिए तैयार, फिर से एक बार अवाक, इस बार मैदान के अंदर बाजीराव सिंघम बनना पड़ेगा अवाक को। इस बार लॉप किया, मिस टाइमिंग, गेंद के नीचे, ये गेंद बिल्कुल सेफ लैंड होगी। इसमें कटेश ने अच्छी बिल्डिंग, विजय पाटिल थे वहां पे, बेहद मिलेंगे 2 रन के साथ। टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 41 रन। क्या कमाल की गेंदबाजी, देखिए जिस प्रकार की गेंदबाजी हमने देखी थी चीनों की, उसी के तारीफ के काबिल गेंदबाजी विक्रांत पाटिल करते हुए शिवाजी गोंदली, बिल्कुल अच्छी गेंदबाजी। इस बार बैट का फेस खोलना होगा बल्लेबाजों को, ज्यादा से ज्यादा गेंदें सीमा रेखा के बाहर भेजनी होगी यदि इस मैच में आपको दमखम बनानी है तो। ये देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और दंडित घोषित किया। एक और गेंद गेंदबाज को डालनी होगी। टीम का टोटल आगे बना अब 12 रन, 12 रन बन चुके हैं। पंद्रह गेंदे हाथ में और 35 रन की जरूरत है। देखिए गेंदबाज तैयार, 6 छक्कों की जरूरत है, दम कम है अवाक में।
ये देखिए गेंद कई बल्ला कई बार बार वाइड की मांग कर रही है, नहीं अंपायर प्रोफेशनल अंपायर है भाई, रवि सर का इशारा था वह। ये डॉट गेंद की समाप्ति। अब बची हुई गेंदें हाथ में 14 और 14 में बनाना है इस बार 35 रन। कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। देखिए एक वाक ने एक मैच तो जीत लिया है और सुजीत को ये मैच जीतना बहुत ही जरूरी रहेगा। गेंदबाज तैयार, अगली गेंद विक्रांत की, क्या कमाल की गेंदबाजी, लॉब किया, प्रॉपर टाइमिंग, गेंद को उड़ाया सीमा रेखा के बाहर, दस्तक पे मस्तक, मिले 6 रन। वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली झोल्यावर बैसून झुलली झोल्यावर बैसून झुलली। धन्यवाद। ये देखिए स्पीड अप गया, लवकर गया। देखिए स्पीड अप करना है बिल्कुल। टाइम किसी के लिए रुकता नहीं शिवाजी गोंदली, टाइम के लिए हमें रुकना पड़ता है। देखिए टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 18 रन। अब हाथ में गेंदे रहेगी शायद 13 और 13 में बनाने होंगे, कृष्णा हमें जानकारी देंगे। 29 रन चाहिए, 13 में 29। खेलने के लिए तैयार, फिर से एक बार कोशिश तो जारी है, कोशिश करने वालों की हार नहीं होती, क्योंकि डर के आगे शिवाजी गोंदली हमेशा जीत होती है। जी हाँ बिल्कुल। खेलने के लिए तैयार, फिर से एक बार अवाक, अंतिम गेंद लॉप करने की कोशिश, बढ़िया गेंदबाजी और इसी के साथ ओवर की होती हुई समाप्ति। 12 गेंदे 29 रन की जरूरत। ठीक है, लवकर फील्डिंग लावा। बहुत बहुत शुक्रिया लवकर फील्डिंग लावा। साई पाटिल ने आज कमेंट बहुत ही अच्छी की, थैंक यू सो मच। आपको परसों के दिन जरूर आना है। कौन सा? चलिए 12 गेंदे 29 रन, कमाल का मुकाबला चलता हुआ। साई पाटिल ने काफी अच्छी कमेंट्री की, थैंक यू सो मच। चलते हैं दोस्तों मैदान के अंदर, 12 गेंदे 29 का, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद दंडित घोषित किया। अब समीकरण बदलता हुआ, 12 गेंदे 28 रन, 14 के 80 रन के साथ बल्लेबाजी को बरकरार रखना होगा। क्या होगा मैच के अंदर, कौन जीतेगा और कौन हार का मातंग मचाएगा, ये तो आने वाला वक्त बताएगा। 12 गेंदे 28 का समीकरण बीच मैदान के अंदर, कमाल का मुकाबला इस मैदान के अंदर। गेंदबाज तैयार, लॉब किया, प्रॉपर टाइमिंग, गेंद सीमा रेखा के बाहर, आग का गोला उछल कर बोला 6 रन। धन्यवाद। ये देखिए संकेत का स्वागत किया बल्लेबाज ने, बिल्कुल मंगेश ने, टीम का टोटल आगे जा पहुंचा 25। अब गेंदें हाथ में रहेंगी शायद 11 गेंदों में 22 रन की जरूरत। क्या कमाल का मुकाबला शिवाजी। जल्दी लीजिए सुजीत, टाइम कम है अपने पास, जल्दी लीजिए। चलिए टीम का टोटल अब 11 गेंदों में 22 रन की जरूरत है। सुजीत ने कुछ मंत्र दिया गेंदबाज को, गेंदबाज तैयार है इस बार। संकेत का स्वागत किया। और ये गेंद जा पहुंची सिलिमिडॉन के रीजन में, टीम का टोटल 1 से जा पहुंचा 26 तक। अब 21 रन चाहिए आने वाली 10 गेंदों के ऊपर। संकेत ने कमबैक देने का काम किया। अब स्ट्राइक के ऊपर आएंगे खतरों के खिलाड़ी जिनके नाम से इस टीम को जाना जाता है। अवाक इस बार स्ट्राइक एंड के ऊपर काफी तगड़े बल्लेबाज है। एक छक्का डीप मिड की बाउंड्री रेखा के बाहर देखा था हमने। 11 गेंदे 21 का समीकरण, लॉब किया, गेंद शॉर्ट लेग के रीजन में जा पहुंची। 1 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचा 27। अब 20 रन की दूरी है, आने वाली गेंदें हाथ में रहेंगी। बिल्कुल 9 गेंदे और 20 रन, 9 गेंदे 20 रन। कौन जीतेगा, कमाल का मुकाबला। देखिए अभी तक दर्शक खामोश बैठे, सभी दर्शकों का स्वागत करना चाहूंगा।
बिल्कुल अच्छा प्यार दिया इस प्रतियोगिता के लिए। लॉप करने की कोशिश, स्टेट ऑन द ग्राउंड में खेला हुआ शॉट, लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन का इजाफा, 1 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचा। अब बची हुई गेंदें हाथ में है सिर्फ 8 और 19 रन चाहिए। 8 और 19 का समीकरण बनता हुआ मैदान के अंदर, क्या कमाल का मुकाबला बिल्कुल मैदान के अंदर चलता हुआ। 8 गेंदें 19 रन, काफी तगड़ा मुकाबला। दोनों टीम में प्रभावशाली खिलाड़ियों का भरना है। बिल्कुल गेंदबाज तैयार, यस, कॉट एंड बाइंड के माध्यम से बल्लेबाज के पारी का होता हुआ खात्मा। धन्यवाद। टीम का टोटल अब गेंदे हाथ में रहेंगी बिल्कुल 7 गेंदे 19 रन। कमाल का मुकाबला। अवाक को क्रीज पर रहना बेहद जरूरी था, क्योंकि जो अब नए बल्लेबाज जाएंगे उसको सेट होने में काफी टाइम जाने वाला है, क्योंकि अब रात का समय हो चुका है। और टीम का टोटल अब 7 गेंदे 19 रन। अब बल्लेबाज नीरज मात्र, क्या कमाल की बल्लेबाजी दिखाई दी पहले मैच में। पैसा उछल मुकाबला, 7 गेंदे 19। इस बार गेंद ब्लॉक हॉल में फेंकी, देखिए स्ट्राइक अपने पक्ष में रखने की कोशिश। 2 ओवर के समाप्ति के बाद अब 6 गेंदे 18 का मुकाबला, 6 गेंदे 18। डीजे थैंक यू। चलिए स्पीड अप कीजिए। 6 गेंदे 18 रन की दूरी है। चलिए सुजीत कोऑपरेट करिए। 6 गेंदे 18 रन। चलिए अंपायर उन्हें वार्न कीजिए जल्द से जल्द, अन्यथा आपको पेनलाइज किया जाएगा। जल्द से जल्द चलिए, ये गेंदबाज को ढूंढना होगा जो 18 रन बचा पाएंगे। लेकिन इस बार नीरज तो इस बार बल्ले का फेस खोला होगा। 3 छक्के मारने मैदान के अंदर। 6 गेंदे 18 का यहाँ पे मुकाबला चलता हुआ। देखिए ट्रॉफीज काफी बेहतरीन है। 1 2 3 ट्रॉफी देखते हैं, बेहतरीन ट्रॉफीज, वर्ल्ड कप से भी बेहद खूबसूरत ट्रॉफियां इस समय यहाँ पे हमें देखने को मिल रही है। गेंदबाज तैयार, विजय पाटिल। नीरज इस समय स्ट्राइक एंड के ऊपर। 6 गेंदे 18 का समीकरण बनता हुआ मैदान के अंदर। कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। 6 गेंदे 18 रन। कौन जीतेगा और कौन होगा इस मैदान से बाहर, देखने की बाबा। फुल टॉस गेंद थी और फुल टॉस के माध्यम से गेंद कारपेट के सहारे काउ कॉर्नर के क्षेत्र में मोड़ दिया। अब बची हुई गेंदे हाथ में रहेगी बिल्कुल 5 और 17 रन की दूरी। 5 गेंदे 17 रन। अंतिम ओवर में आए थे जो रन 31, वो इस बार काफी बिल्कुल टेंशन दे रही है। अब समीकरण बदलता हुआ कमाल का मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 5 गेंदे 17 रन। 5 गेंदों के ऊपर मंगेश को इस बार तगड़ी बल्लेबाजी करनी होगी मैदान के अंदर, यदि इस मैच को आपको बिल्कुल जीत का झंडा लहराना है तो। 5 गेंदे 17 रन। गेंदबाज तैयार। 5 गेंदों के ऊपर 17 रन की दूरी। और फुल टॉस की तरफ से गेंद डीप मिडविकेट के रीजन में जा पहुंचे। 1 रन का इजाफा। टीम का टोटल अब आगे जा पहुंचा। अब बची 4 गेंदे 16। 4 गेंदों के ऊपर बिल्कुल 4 चौके मारने होंगे बल्लेबाज नीरज को, और जल्दबाजी करनी है। जल्द से जल्द फील्ड का मुआयना कीजिए और गेंदबाज आपको तैयार रहना। और बल्लेबाज बिल्कुल इस बार नीरज गेंद की बल्लेबाजी करने के लिए तैयार। गेंदबाज तैयार। 4 गेंदे 16 रन की दूरी। गेंदबाज तैयार। ये इस बार कमाल की गेंद फेंकी, ब्लॉक हॉल में फेंकी डायरेक्ट हिट, और अंपायर की उंगली आकाश की तरफ। बल्लेबाज के पारी का खात्मा। पहा, उद्या अवाक आणि कुणाल दोन्ही संघनायक आहेत. तुम्हाला विनंती करतोय की आपण सकाळी 8:30 वाजता टॉस साठी या ठिकाणी हजर राहायचं आहे. अवाक नेरुलकर आणि त्यानंतर कुणाल पाटील. चलिए कमाल का मुकाबला. अब समीकरण बदलता हुआ. 3 गेंदे 16 रन, 2 छक्के 1 चौका.
2 छक्के 1 चौवा, कमाल का मुकाबला। स्ट्राइक इन के ऊपर आएंगे बल्लेबाज नवनाथ गायकर। 3 गेंदे 16 रन, कौन जीतेगा ये मैच? आई डोंट नो। इस बार ब्लॉक हॉल में फेंकी, कमाल का स्ट्रोक। इस बार मैच में अपनी जीत कायम करने के लिए उतरी हुई बिल्कुल सुजीत, बिल्कुल तारीफ के काबिल। इस बार 2 गेंदे 15। बिल्कुल आज का दिन सबसे अच्छा खेल दिखाया होगा तो बल्लेबाज थे विशाल म्हात्रे खुटारी के, कमाल के 65 रन, वो भी 18 गेंदों के ऊपर। और चीनू पाटिल ने भी 6 विकेट लिए, नवनाथ गायकर ने भी 6 विकेट लिए। देखिए 7 कैचेस सचिन ने लिए, क्या बात है, जबरदस्त, क्या बात है कृष्णा, लगे रहो। 2 गेंदे 15। चलिए जल्दबाजी कीजिए, 2 गेंदे 15 रन है। चलिए चलिए अंतिम गेंद बाकी। चलिए टीम मीटिंग नहीं है, टीम मीटिंग के लिए टाइम नहीं है। 1 गेंदे 15 रन की दूरी। चलिए स्पीड अप कीजिए। उद्या सकाळी 8:30 वाजता अवाक नेरुलकर तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं टॉस साठी। पूर्ण टीमला तुम्ही फोन फिरवा। त्यानंतर कुणाल पाटील तुम्हाला देखील हजर राहायचंय 8:30 वाजता। आजच्या 2 मॅचेस आपल्याला ऍडजस्ट करायचे आहेत मित्रांनो। 8:30 वाजता आपल्याला टॉस साठी यायचं आहे। हा चेंडू सरळ लँड होतोय षटकाराच्या बाहेर। फक्त 8 धावेने या सामना गमवावा लागला। नीरज म्हात्रेने जी गोलंदाजी खूप महागडी हाताळली, त्याच कारणास्तव सामना मात्र त्यांना गमवावा लागला। जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी थँक्यू डीजे। जीवनाचं या मॅचचा